जर गरज पडली आणि शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आहे। राज्यातील कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाला। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कांदा लिलाव संदर्भात प्रश्न यावेळी उपस्थित केला। त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली। अवकाळीचा मोठ्या प्रमाणावर फटका हा बळीराजाला बसला। कांद्याच्या संबंधित केंद्र सरकारने जे निर्यात बंदीचे धोरण लागू केल्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कोंडी झाली। कांद्याचा दर 4,000 गेला असताना निर्यात बंदी लागू करण्यात आली होती, त्यामुळे कांद्याचे दर कोसळले। कांद्याचे दर आता 1,500 गेले आहेत। केंद्र सरकार याविषयी कोणती भूमिका मांडणार असा सवाल यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। मी पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली। त्यांनी मला सांगितलं की जेव्हा आपल्या देशात कांदा जास्त प्रमाणात असतो तेव्हा आपण निर्यात बंदीची परवानगी देतो, पण आता देशामध्येच कांदा 25 ते 30% कमी आहे। देशातच कांदा उत्पादन कमी झाले, त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। सध्या यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण गरज पडली आणि शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली। कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणार आहात का किंवा मांडली पाहिजे? तर जे शेतकऱ्याचं पर क्विंटल जवळपास 2,500 रुपयाचं नुकसान होतं, हे सरकार स्वतः स्वीकारणार का? माननीय सभापती महोदय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय मांडलाय त्याची नोंद घेतलेली आहे। उत्तराच्या वेळी त्याचं चर्चा आहे, आपली चर्चेच्या उत्तराच्या वेळी त्याचे उत्तर सविस्तर देण्यात येईल, पण मी स्वतः पियुष गोयलजी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे। मुळात त्यांनी हे सांगितलं की साधारणपणे जेव्हा आपल्या देशामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळी आपण निर्यातीची परवानगी देतो, पण आता देशामध्येच कांदा जवळपास 25 ते 30% कमी आहे आणि त्याच्यामुळे आपण जर निर्यातीची परवानगी दिली तर देशामध्ये मोठी टंचाई निर्माण होऊन त्या ठिकाणी अडचणी होऊ शकतात। तथापि आम्ही त्यांना विनंती केली की कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये। आज खरं म्हणजे जुना कांदा तर व्यापाऱ्याकडे गेला, आता नवीन कांदाच येतोय, जुना कांदा काही शेतकऱ्याकडे नाहीये। पण त्या संदर्भात त्यांनी आम्हाला आता तरी हे आश्वस्त केलंय की जोपर्यंत हा निर्णय होत नाही, म्हणजे या बंदीच्या संदर्भातला निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जर शेतकरी अडचणीत येत असेल, कांदा खरेदी होत नसेल, लिलाव होणार नसतील, अडचणी येत असतील तर तो सगळा कांदा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे। केंद्र सरकार त्याचा भाव घोषित करेल आणि त्यानुसार ती करेल। पण आम्ही त्यांना तरी विनंती केलेली आहे। आमची एक बैठक देखील आमचे कृषी मंत्री आणि पणन मंत्री हे त्या ठिकाणी त्यांना पुन्हा भेटणार आहेत आणि यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे।